संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याची बीड कारागृहात प्रकृती खालावली आहे आणि त्याला सध्या सलाईनवर ठेवल्याची माहिती आहे। काय झालंय वाल्मिक कराडला? ज्यानं अनेकांना सलाईन घ्यायला लावलं त्याला आता सलाईन का लावलंय? काय झालंय नेमकं कराडला पाहूयात याविषयी या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। ज्यानं राजकीय पावर, पैशांच्या आणि गुंडांच्या मदतीने अनेकांना सलाईनवर लावलं, त्याच वाल्मिक कराड याला आज जेलमध्ये सलाईन लावण्यात आलंय अशी माहिती आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराड हाही गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगाची हवा खात असून आता त्याच्या संदर्भात ही मोठी अपडेट उघड झाली आहे। वाल्मिक कराड याची प्रकृती खालावली आहे। वाल्मिक कराड हा गेल्या अनेक महिन्यांपासून बीड येथे मध्यवर्ती कारागृहात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला बरं नसून प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय। त्याला कारागृहातच सलाईन लावून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत। वाल्मिक कराड याला लघवीच्या जागी त्रास होत असल्यानं त्याच्यावर उपचार सुरू आहेत। कराड याला मूत्राशयाचा संसर्ग म्हणजेच युरोसिस्टायटिस आजार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। या संदर्भात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत। गेल्या 3 दिवसांपासून कारागृहातच त्याला सलाईन लावून त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचं समोर आलंय, मात्र त्याची प्रकृती सुद्धा खालावली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या पथकानं कराडची तपासणी केली आहे, मात्र पुढील उपचारासाठी वाल्मिक कराड याला अंबेजोगाई येथे हलवण्यात येण्याची शक्यता आहे। कराडला नीट चालताही येत नाही अशी माहिती समोर आली आहे। योग्य वेळेत योग्य उपचार न झाल्यास कराड याचे लिव्हर निकामी होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। यापूर्वी देखील त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं, मात्र आता थेट परळी जवळच्या असलेल्या अंबेजोगाई रुग्णालयात त्याला नेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। वाल्मिक कराड 31 डिसेंबर 2024 पासून जेलमध्ये आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव आल्यानंतर वाल्मिक कराडनं 31 डिसेंबर 2024 रोजी पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती। सीआयडीच्या विशेष तपास पथकानं तपासांती त्याच्यावर अत्यंत कडक असा मकोका कायदा लावला। तो तेव्हापासून सलग बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद आहे। यापूर्वी त्याची प्रकृती बिघडली होती, मात्र आता विषय लयच डेंजर झालाय। आता पुढे काय अपडेट मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेवटी पैशाची मस्ती आणि गुंडगिरीच्या बळावर दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला शेवटी कायद्याच्या चौकटीत आणि निसर्गाच्या नियमांसमोर झुकावंच लागतं। माणसाकडे कितीही पैसा असला तरी तो काळाच्या चक्राला रोखू शकत नाही। ज्या हातांनी इतराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आज तेच हात सलाईन धरून बसलेत। गुंडगिरी आणि खंडणीच्या जोरावर निर्माण केलेलं साम्राज्य शेवटी जेलच्या 4 भिंतीत आणि आजारपणात कसं हतबल होतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असतं की ते कायद्यापेक्षा मोठे आहेत, पण जेव्हा कायदा आपलं काम करतो आणि नियती आपला हिशोब मागते तेव्हा भल्याभल्यांची पावर एका झटक्यात मातेत मिसळते, अशी भावना सर्वसामान्य लोकांमध्ये आहे। पण याच सलाईनचा आधार घेऊन अण्णा बाहेर आल्यास त्याची टोळी पुन्हा माजेल, पुन्हा बीडमधील गुन्हेगारीला उतील। मागे याच प्रकरणातील एका आरोपीला अंत्यविधीसाठी पेरूल मिळाला होता, तेव्हा त्याच्या समर्थकांनी जो धुमाकूळ घातला होता, ते जे माजले पण दाखवलं होतं, ते बघून संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा हादरून गेला होता। साधा मोहरा बाहेर आला तर एवढा राडा झाला, आता त्यांचा म्होरक्या वाल्मिक बाहेर आल्यावर हे माजुरडे गुंड नेमके काय करतील याचा विचारही करवत नाहीये। एवढंच काय तर जेलमध्येही वाल्मिकचा माज कमी झालेला नाहीये, याची प्रचिती आपल्याला अनेकदा आली आहे। काही दिवसांपूर्वी जेलमधील कैद्यांचा ज्या ऑडिओ क्लिप बाहेर आल्या होत्या त्यावरून वाल्मिक जेलमध्येही दहशत माजवतोय, जेलमध्येही विलासी आयुष्य जगतोय असे आरोप झाले होते। तर मेडिकलचं कारण सांगून अनेकदा हवा पाणी खायला बाहेरही पडतोय। त्यामुळे आता सलाईन पुन्हा आपल्या गुन्हेगारीच्या लाईनवर येण्याची बूस्टर तर नाही ना, अशी शंका आहे ना, साहजिक आहे। तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक खरंच सलाईनवर आहे की त्यांची ही नौटंकी बाहेर येण्यासाठी सुरू आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।